नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आला मग पाणी नाही शेतकरी मित्रांनो? माझ्या गावी आला आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या गावी आला आहे का पाणी? नक्की कमेंट करून सांगा. कारण की हा जो पाणी आहे ना शेतकरी मित्रांनो, नागपंचमीपासून पाणीच नव्हता, सगळीकडे पाणी नव्हता. कमेंट पण आलेल्या आहे आपल्याला शेतकरी मित्रांच्या की नागपंचमीपासून पाणीच नाही आहे. 12-13 दिवस झालेले असतील शेतकरी मित्रांनो. तर या 12-13 दिवसात ज्या भागात अगोदर पाणी आला असेल भरपूर आणि नंतर तडण बसली पिकाला, तर खूप फूल सुटलेलं आहे. पण जी आपली ही व्हेरायटी आहे MES 612, या भागात आपल्या या शेतामध्ये पाणी कमी आला म्हणून फूल काही दिसले नाही. पण काल संध्याकाळी पाणी आला, आज सकाळीही पाणी आला. तर बघा आपल्या सोयाबीनला MES सोयाबीनला 612ला बघा फुलच फुल दिसत आहे. पहिले एक गॅप होती, म्हणजे काही जास्त फुलं नव्हते. जसे ह्या झाडाला फुल नाही आहे, आता इथे फुल आहे. म्हणजे फुलांची टक्केवारी वाढलेली आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल. बघा फुलंच फुलं आणि फुल दाट फुल आहे शेतकरी मित्रांनो, हे बघा. आणि या सोयाबीनला आजच्या तारखेत 42 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. 42 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. 28 जूनची पेरणी आहे शेतकरी मित्रांनो, बघा. आणि हा पाणी पैशासारखा पाणी पडलेला आहे. आपण याला एक सोन्यासारखाही पाणी म्हटलं तरी चालेल. कारण की अतितटीचा सामना होता आता आपला. जर पाणी अजून 10 दिवस नसता आला तर जे फुलाच्या कड्या आहे ना शेतकरी मित्रांनो, त्या गळल्या असत्या आणि सोयाबीन वाळायला सुरुवात झालेली असती. मग नंतर पाणी येऊन काही फायदा नाही. कारण की सोयाबीन हे पीक कसं आहे, त्या कालावधी पिरियड असतो याचा. त्या कालावधीमध्ये जे पाहिजे ते पाहिजेच याला. जर पाणी नसता मिळाला तर फुल नसते सुटले, फुलगड झालेली असती, कड्या गळल्या असत्या, फुल कमी सुटले असते. आता भरपूर ओलावा आहे, चांगला पाणी आला. हे बघा पेंडकोनी पाणी आहे, मुरवता पाणी झाला, असं वायतुनी पाणी नाही आहे. नाजूकही अबाड झाकून आहे शेतकरी मित्रांनो. तर तुमच्या भागात आला का पाणी? बरेचसे भागात पाणी आलेलं आहे. या कालपासून पाण्याला सुरुवात झालेली आहे. अजूनही 16-15 तारखेपर्यंत पाणी आहे. अशी व्हेरायटी आहे मग शेतकरी मित्रांनो ही. आणि अजून आता वाढी अवस्था आहे, अजून वाढणार सोयाबीन. बघा नेक्स्ट व्हिडिओ येईलच शेतकरी मित्रांनो आपला. आता 1 ऑगस्टपासून ही पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर ही पीक पाहणी करून घ्या शेतकरी मित्रांनो. जसं मी आज शेतात आलो आहे ही पीक पाहणी करायला, तुम्ही पण करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही पीक पाहणी कशी करावी. धन्यवाद शेतकरी.